हे पाऊस लय पडालाय. काय करणार आता तुला सांगतो की नाही, ही स्वतःच्या स्वतःसाठी पैशासाठी निसर्गाला सपवायला आल्यात. पण एक लक्षात ठेव, निसर्ग जे सपवणार, निसर्ग आयुष्यात कधी सपत नाही. बरोबर. आज जे भोगायला आले की नाही, ते निसर्गाला चॅलेंज करायला आले म्हणून भोगायला आले. बरोबर. आता तू मला सांग, आता जमीन वाढत्या काय मला सांग? जमीन आहे तीच आहे, पृथ्वी आहे ती, पैसा आता पडतो. बरोबर. पण जमीन होत नाही. आता ही शेती बिती पैशासाठी प्लॉट पिटं विकासाच्या नावावर, त्याच्या नावाखाली हे सुंदर करायचा प्रयत्न करून शेती नष्ट करायला लागल्या. बरोबर. आणि माणसाला पैसा महत्त्वाचा आहे, शेती नाही. आज जर शेती नष्ट झाली तर पोटाला खाणार काही. बरोबर. आणि 10-20 वर्षात बघ पाकिस्तानच्या वाईट परिस्थिती होणार आहे. जशी आता प्राणी जंगले सोडून ह्याच्यात शेतीत यायला लागल्या, कारण काय खायलाच काय नाही. डोंगर बिंगर बनिनी सोडणार, शेती सोडणार, फार्म हाऊसच्या नावावर काय पाहिजे पैशासाठी, स्वार्थासाठी. नैसर्गिक एसी नष्ट करायला आहेत. आणि अजून गाडीतला पण गाडीतला एसी एक दिवस बंद पडके. नैसर्गिक एसी तर नैसर्गिक एसी असतोय, पण हे जनतेला कळेना, लोकांना कळेना. निसर्गात समतोल असतो, लक्षात ठेव. देवाने ठेवले, जेवढे जन्म दिले तेवढं खाद्य ठेवले. आज तू बघ, लावलं तरी येत नाही, पण निसर्ग किती खाद्य देतोय. पण तेच तुम्ही स्वतःसाठी नष्ट करायला काय होणार? आता बघ तू, आता पाऊस आता चालला गेली, पाणी बसळ्या, कोल्हापूरभर पाणी पाय, काही नियोजन नाही, काय नाही. नुसती मिटिंगा घ्यायच्या, वर्षभर बोंबलत बसायचं, झोपायचं, आणि आता पावसाळ्याला दाखवायचं, ही यंत्रणा लावा, ती यंत्रणा लावा, ती यंत्रणा. वडे सोडणार, नद्या सोडणार, गटारे सोडणार, पायजीचे बुडवायला बंगलं, फार्म हाऊस, आणि यांचं जाईल. गरिबाचं काय नाही आहे बाळ. गरिबाची शेती आहे ती नष्ट व्हायला, आणि गरिबाला पैशाची हाव दाखवायला लागल्यात की तुमच्या जमिनीला एवढा दर येणार, हे येणार, ते येणार. पण पैसा किती दिवस राहतोय? बरोबर. जमीन पिढ्यानपिढ्या राहिली तर. आता आमच्या जमिनीत 200 वर्षापासून राहिल्या तर ते पैसा 200 वर्ष राहिला असता काय मला सांग? आणि पोटाला काय खाणार आहे तुम्ही? पैसा खाणार आहे? पैशानं पोट भरणार आहे का सांग? महागाई झाल्या, बोंबलता काय, ह्याच्या चोपडत महागाई होईल. जर पिकत नाही तर काय होणार? महागाई होणार का नाही? असं नासधूस व्हायला आलं. आता पूर आल्या बघ, सगळ्या भाज्या पाला, ऊस वीस बोंबलत जाते. काय तेच नियोजनबद्ध बांधकामं केली असती, नियोजनबद्ध कामं केली असली, भरी न टाकता. 100 रस्ते करण्यापेक्षा 2च रस्ते केले असते, ते चालते का नाही तुम्हाला सांग? बरोबर. एका गावाला 10 रस्ते विकासाच्या नावावर, त्यांना 2 पैसे मिळतात म्हणून. आणि कसला विकास? आणि काय पेट्रोल वाचवायला गेलो आणि इकडे तुम्ही बोट मारा लागले, अशी परिस्थिती होणार आहे. म्हणून मी बोललो, विजय साळुंखे सरकार. जय हिंद, जय महाराष्ट्र.